विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या सभेला आले ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमच्या भगिनी पंकजताई मुंडे, बबनरावजी लोणीकर, सदाभाऊ खोत, रत्नाकर गुट्टे, बाबा जानी दुरानी, मेघनाताई बोर्डीकर, रामप्रसाद बोर्डीकर, मोहन फळ, संजय किनीकर, रिपब्लिकन पार्टीचे, PLP पार्टीचे, भाजपचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे आणि सर्व मित्र पक्षाच्या नेत्यांचा आभार मानून मी आपलं परभणीकरांना एवढं सांगू इच्छितो की महायुतीनं मला उमेदवारी दिली त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, मी तुमच्या तिघांचा ऋणी आहे आणि आपलं सरकार आणण्यासाठी, एक सामाजिक बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे, 70 वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही, पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका केलेली आहे। मी माझा पक्ष आणि माझी ताकद असाल तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महायुतीच्या मागे उभा राहण्यासाठी मी वचनबद्ध असाल एवढं सांगू इच्छितो। बांधवांनो, या नेत्यांनी ठरवलं, अमित शाह असतील, मोदी साहेब असतील, त्यांचाही धन्यवाद देईन। अजितदादा, आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही। देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात 2 कॅबिनेट मंत्री होते, एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक होता, आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता। पंकजाताई, तू माझी बहीण आहेस, मला हेच सांगायचं आहे, राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कुणी केली असाल तर ह्या माणसाने केलेलं आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो। अजितदादा, विटेकर, राजेश विटेकर असेल, लोणीकरचा चिरंजीव राहुल असेल, किंवा आमचे वयोवृद्ध नेते रामप्रसाद बोर्डीकर असतील, किंवा आमचे मित्र अर्जुन खोतकर असतील, या चौघांना मी शब्द देतो, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याजवळ आहेत, राजेश विटेकर तुला खाली ठेवणार नाही, मी ते शब्द देतो। आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, मी खासदार जरी झालो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही, कारण मला बायका पोरं नाहीत, घर नाही, दार नाही, रेल्वे स्टेशनवर सुद्धा मी झोपू शकतो। आणि जसा वाराणसीचा विकास आहे, जसा नागपूरचा विकास आहे, जसा बारामतीचा विकास आहे, तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही। अरे, मी बी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मोदी साहेब मला ओळखतात, नड्डा साहेब ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मला ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार मला वेगळतात। मी त्यांना स्वतःसाठी मागाय काय येणार नाही, त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या, म्हणून त्यांच्या दारात मी जोळी पसरायला जाईल। आणि मला माहीत आहे, संभाजीनगरचा विकास आहे, नांदेडचा विकास आहे, लातूरचा विकास आहे, त्याच्या धर्तीने जर परभणीचा विकास नाही झाला तर महादेव जानकर पुन्हा तुम्हाला येणार नाही, हे विश्वास देतो। आणि मी इथं राहणार आहे, एक घर घेतोय मी आता, काळजी करू नका, मी बी 35-40 वर्ष फिरतोय, इथं बी एक छोटासा बंगला घेतो, आणि महिन्यातून तुमचं काम कलेक्टर, SP साऱ्यांच्या साक्षीनं करण्यासाठी मी प्रयत्न करीन, एवढं अभिवचन देतो। मला इंग्लिश येतं, 17 भाषा येतात दादा, 17 भाषा येतात। खासदारकीच्या ठिकाणी इंग्लिश चांगलं लागतं, हिंदी चांगलं जातं, आणि मला ते चांगलं येतं। त्यामुळं मोदी साहेबापाशी बसून कसा फंड आणायचा आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा, एकनाथ शिंदे आहेत, या तिघांच्या हाताला धरून मी विनंती करू शकतो, एवढी ताकद तुम्ही द्यायची भूमिका करा। आणि माझी आपल्याला विनंती आहे, मी महायुतीचा उमेदवार आहे, मी 47 ठिकाणी ह्यांना मदत करायला जाणार आहे, मला एका ठिकाणी फक्त तुमची मदत पाहिजे, मी एक खासदार होणार आहे। पण माझी तुम्हाला विनंती आहे, सर्व तन मन धनानं साथ देऊन हे करण्याचा प्रयत्न करा। आपण मॉडेल पार्लमेंटरी सीट बनवण्याचा प्रयत्न करू, मॉडेल बनवू, स्टार MIDC आणू, एअरपोर्ट आणण्याची सोय करू, एअरपोर्ट देखील, रेल्वेच्या दृष्टीने देखील आपण वॅगन आणि बोगीन करण्याचा प्रयत्न करू। समृद्धी मार्गाला हा जिल्हा जोडण्यासाठी मी विनंती करीन,
त्या दृष्टीने आपली प्रगती करू. परभणी जिल्ह्यातली लोक मराठवाडा, विदर्भ, मुंबई, पुणे इथं जगाय जातात. मी ह्या नेत्यांना विनंती करीन की आम्हाला स्टार MIDC द्या, आम्हाला रस्ते नाहीत, विकासाच्या गंगा आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी प्रयत्न करीन. माझं कुठं कॉलेज नाही, शाळा नाही, काय भानगड नाही, लग्न नाही, लपडं नाही, कुठं काय नाही, काळजी करू नका. आपला देह आहे ती तुमच्यासाठीच आहे. लोणीकर साहेब काळजी करू नका. माझ्यानंतर नंबर तुमच्या पोरला मिळेल, राजेश विटेकरला मिळेल, मेघना दिदी तुला मिळेल. मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला, अजितदादाला, एकनाथ शिंदेला विनंती करीन की मला UPला टाका, UPतनं लढीन, मी उत्तर प्रदेशमधनं लढीन. त्यामुळं तुम्ही, माझी विनंती आहे, मला तुम्ही दत्तक घेतलेलं आहे, त्या दत्तकचं पारणं चांगलं फिडीन एवढी विनंती करतो. आणि ह्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जागा दिली. राष्ट्रवादीच्या कोट्यातले अजितदादा बारामतीला महादेव जानकर देखील येणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात हेलिकॉप्टर उतरवणार आहे. मी येणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा मिळाली मला. 2-3 महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी बोलले होते ती जागा आपण असं करून तसं करू. त्यांनी जागा दिली, त्यामुळं आम्हाला ही सीट मिळाली. BJP, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आम्हाला संधी दिली, आम्हाला मान सन्मान दिला. त्याबद्दल मी तुमच्या तिघाचं देखील हृदयातनं अभिनंदन करतो. आणि मला दिल्लीला जाण्याची आपण संधी देताल, आशीर्वाद करताल, अशा अपेक्षा व्यक्त करून मी आपल्या जागे येतो. जय हिंद, जय भारत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.